Jai. Go this song now. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Auntie. Happy birthday to you. May Baba bless you. May Baba bless you. Happy birthday, dear Auntie. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए। जियो हजारों साल ये हमारी आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Mama Auntie. Happy birthday to you. Happy birthday to Mama Auntie. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Avtar Meher Baba की Jai. Jai Meher Baba. Thank you so much. मी मेहनाथ कलचुरी विश्वस्त अवतार मेवा ट्रस्ट आमच्या मातोश्रींचा आज 95th वाढदिवस आहे. तर तो आपण अहमदनगर केंद्रामध्ये सेलिब्रेट करतो. आई प्रथमतः बाबांच्या सानिध्यामध्ये 1957मध्ये राहायला आलेले आहेत. पण 1952मध्ये त्यांनी सावनेरमध्ये आणि नागपूरमध्ये मेहरबाबांचं दर्शन घेतलं होतं. 57ला आलो तर 57 पासून आजपर्यंत जवळजवळ 70 वर्ष ते बाबांच्या सानिध्यामध्ये आहेत. बाबा नेहमी बोलवायचे त्यांना, बाबांच्या समोर गझल वगैरे गायली त्यांनी, भजनं गायचे बाबांच्या समोर. बाबांना त्यांची गझल भजन वगैरे फार आवडायचे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्या स्वयंपाक करण्यात निपुण असल्या कारणाने बाबांना त्यांचं हातचं जेवण फार आवडायचं. तर कधी वांग्याची भाजी, भरीव वांगे जे असतात त्याची भाजी, काही वेळेला चना भाजी, ग्रॅमची भाजी, त्याचप्रमाणे भजी, कारले बाबांना, भरीव कारले बाबांना आवडायचे. तर प्रत्येक 8 ते 15 दिवसाला आमच्या मातोश्री बाबांना मेराजातला बाबा राहत होते, बाबांसाठी पाठवत होते. बाबाच नाही पण मंडळींसाठी सुद्धा पाठवले जात होते. बाबांच्या सानिध्यामध्ये बरेच वर्ष राहिले. बाबांचे दर्शन त्यांना बरेच वेळा झाले आहेत. मोर दॅन 1000 वेळा बाबांचे दर्शन झालेले आहेत. पुण्याला गुरुप्रसादमध्ये बाबा बोलवायचे तर आम्ही लोक तिथं राहायचो. मातोश्री पण तिथं राहत होत्या आणि त्या बाबांचा संपूर्ण सहवास तिथं लाभायचा. मॉर्निंग सेशन, आफ्टरनून सेशनमध्ये बाबा गुरुप्रसाद बन गार्डन रोडला बाबांचा बंगलो होता, त्या ठिकाणी बाबा त्यांना बोलवायचे. आणि मग जसं बाबांनी सांगितलं, आज्ञा पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं. ईश्वराची आज्ञा पालन करणं लोक करत नाहीत, पण जीवन बदलायचं. आपल्याला ईश्वराची, सद्गुरूची आज्ञा पालन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण आपण महत्त्वाचा तो मार्मिक हे आज्ञा पालन बंद करतो, बाकीचे सर्व विधी करतो. आपण कर्मकांड करतो, हे करतो, सर्व विधी करतो, फक्त त्याला चुकतो आज्ञापालन, ईश्वराचे आज्ञापालन. जसं आपण समर्थ रामदासांचं, कल्याणांचं उदाहरण घेतो, विवेकानंद महाराज म्हणजे रामकृष्ण परमहंस संपूर्ण आज्ञा पालन करत होते. अर्जुन जो होता भगवान कृष्णाची आज्ञा पालन करत होता आणि आज्ञा पालन करण्यामध्येच आपलं जीवन बदलतं, लाईफ बदलतं. मीराबाई होत्या, भगवान कृष्णाचं म्हणजे संपूर्ण वेड लागलं होतं त्यांना, इंटॉक्सिकेटेड झाले होते ईश्वरामध्ये. तर त्यांची आज्ञा पालन करणं, ओबिडियन्स, ते सांगतात त्याप्रमाणे चालणं, ती खरी आध्यात्मिकता आहे आणि त्याच्यामध्ये मनुष्य बदलतो. आज हा प्रोग्राम 4 ते 6 आम्ही ठेवलेला आहे. बाबांची भजनं वगैरे होतील, कारण वाढदिवस म्हणजे महत्त्वाचं. आपण केक वगैरे कापतो हे तर चालूच असतं, पण महत्त्वाचं म्हणजे ईश्वराचं भजन करणं, ईश्वराचं स्मरण करणं, त्यांचं नाम स्मरण करणं, त्यांच्या गाथा, त्यांच्याबद्दल बोलणं, वार्ता देणं, या गोष्टीमध्ये आपल्याला ईश्वराचं सानिध्य लाभतं आणि आपण जवळ त्यांच्या कनेक्टेड होतो. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टी आपण पालन केल्या, आपल्याला ईश्वर मिळाला, फार लवकर मिळून जातो. तो फक्त तो सांगतो त्याप्रमाणे चालणं
आणि त्यांनी सांगितलं का जीवन बदलून जातं. जय बाबा. Sing it all we know. Who give the praise that he is worthy of? And just to show the depth with which he came. कोई आपको खोजता नहीं रे, हमने देखे बहुत नूर वाले, हमने देखे बहुत नूर वाले, सारे आलम में तुझसा नहीं है, हमने देखे बहुत नूर वाले, सारे आलम में तुझसा नहीं है, मेरे बाबा तेरा मुस्कुराना भूल जाने के काबिल नहीं है। संभलने के काबिल नहीं है, मेरे बाबा तेरा मुस्कुराना भूल जाने के काबिल नहीं है, मेरे बाबा तेरा मुस्कुराना भूल जाने के काबिल नहीं है, मेरे बाबा तेरा मुस्कुराना भूल जाने के काबिल नहीं। जिसकी सृष्टि का निर्माण, उसकी दैवी अनंत आकार, कैसे हो अनुमान। आदि सचेतन शांति निकेतन, आदि सचेतन शांति निकेतन, नमो ब्रह्म आओ मेरे प्रभु, आरती अपनाओ मेरे प्रभु, आरती अपनाओ मेरे प्रभु, आरती अपनाओ। आदि सचेतन शांति निकेतन, आदि सचेतन शांति निकेतन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.